ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. नमस्कार मैत्रिणींनो, अधिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीची ही सेवा सुरू करा. घराची भरभराट होईल. ही सेवा केल्याने एकदम झिरोवरून टॉपवर जा. फक्त कुलदेवीला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी एक तांब्या कलशात हळद कापूर आणि ही वस्तू अर्पण केल्याने, कुलदेवीला लाल फूल अर्पण केल्याने सगळी उत्तरे. बघा, प्रत्येक मराठी महिन्यात पौर्णिमा येते. पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष चालू असतो आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्षाला सुरुवात होते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दर पौर्णिमेला करण्याची अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे. तिचा तुम्हाला खरोखर चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. खूप तळमळीने सांगते की घरच्या घरी सेवा करा. मोठ्यातले मोठे कार्य, मोठ्यातील मोठी कामं तुमचं सुद्धा सिद्ध होईल, पूर्ण होईल. खूप चांगला अनुभव येतील. तुम्हाला कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता. आता तर बघा, सध्या अधिक मास चालू आहे आणि या अधिक मासातल्या पौर्णिमा मनापासून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 सेवा सांगितलेल्या आहेत, तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे व्यवस्थित तुम्हाला समजेल. या सेवेपैकी तुम्ही कुठली एकच सेवा केली तरी सुद्धा चालेल. ही सेवा तुम्ही तुमच्या साठी करू शकता, देवी लक्ष्मीसाठी करू शकता किंवा अन्नपूर्णा देवीसाठी सुद्धा करू शकता. म्हणजेच काय, आपल्याला देवघरात स्त्री देवता असतात, तर त्या प्रत्येक स्त्री देवतेसाठी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा नक्की करू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. सुरुवातीला बघा, या अधिक महिन्याच्या पौर्णिमेपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. त्यानंतर म्हणजे सेवा एकदा सुरू केली की त्यानंतर येणाऱ्या दर पौर्णिमेला तुम्हाला ही सेवा कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये करता येईल. ज्यांना कायमस्वरूपी करायची की आहे नसेल त्यांनी एक अनुभव घ्यायचा, म्हणून साधारण 6 महिना सेवा करून बघा. त्याचे तुम्हाला काय चांगले अनुभव येतात ते सुद्धा बघा आणि त्यानंतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूर्ण वर्षभर ही सेवा कायमस्वरूपी चालू ठेवू शकता. मी तुम्हाला हे सगळं का सांगते, तरी याचे कारण म्हणजे बरेच जण फक्त व्हिडिओ बघतात आणि याचा काही उपयोग आहे की नाही, किंवा मग शंका घेतात की असं केल्याने खरंच आपलं चांगलं होईल का. तर मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की जेव्हा आपण एखादी गोष्ट करून बघतो, त्याचा आपल्याला काय अनुभव येतो, त्यानुसार मग ती गोष्ट आपण पुढे कंटिन्यू करायची की नाही हे ठरवायचं असतं. प्रत्येकाने अनुभव वेगवेगळे सुद्धा असू शकतात. आपल्या कुळाच्या आई म्हणून आपण त्याची सेवा पूजा करत असतो, पण नक्की तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करत जा. पुढे जाण्या अगोदर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः टाईप करा. ओम श्री महालक्ष्मी नमः टाईप करा. माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करेल. या सेवेचा नेमका विधी काय आहे हे मी या ठिकाणी व्यवस्थित समजावून सांगते. पौर्णिमेच्या दिवशी एक चिमूटभर कुंकू घ्यायचं आहे. हे कुंकू हळदीपासून बनवलेले असेल तर ते अतिउत्तम, कारण हळदीपासून बनवलेले कुंकू शुद्ध कुंकू मानलं जातं. तर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही बाजारातून ते विकत आणू शकता. ते कुंकू घ्या. शुद्ध कुंकू वापरण्याचा उद्देश हाच आहे की या कुंकवामध्ये केमिकलचे प्रमाण अजिबात नसते, म्हणूनच घरचं कुंकू वापरावं. आता इथे आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे, पण थोडंच वेगळ्या पद्धतीनं करायचं आहे. मी याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकलेला आहे, ते कुंकुमार्चन वेगळं आहे आणि यातील कुंकुमार्चन वेगळं आहे. तर त्यासाठी आपल्याला तांब्यावर पाणी, त्यामध्ये थोडंसं चिमूटभर कुंकू, गुलाब पाणी टाका आणि थोडंसं म्हणजे एक वडी कापूर घेऊन त्याची पावडर करून त्यामध्ये टाका. पेस्ट बनवा. जे आपण कापूरयुक्त सुगंधित कुंकवाचे पाणी तयार करून ठेवलेले आहे, तर तेच पाणी, तेच भांडं तुम्हाला व्यवस्थितपणे ठेवायचं आहे. आता पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे. लवकर म्हणजे किती, पहाटे 3-3:30 वाजेपर्यंत तुमची अंघोळ झालेली असाल. त्यानुसार तुम्ही आता आधी किती वाजता उठायचं हे तुम्ही ठरवू शकता. यासाठी मी तुम्हाला दुसरा कोणता पर्याय सुचवू शकणार नाही, कारण आपल्याला जर देवीकडून काहीतरी पाहिजे आहे, ते आपल्यावर प्रसन्न व्हावे, तिचा आपल्याला आशीर्वाद व्हावा असं वाटत असेल तर एवढं आपल्याला त्या करावंच लागेल. तर पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या झोपेचा त्याग करायलाच हवा आणि लवकरात लवकर उठायला हवं, कारण ही जी वेळ आहे ती ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते आणि ब्रह्ममुहूर्तावर केलेली जी सेवा असते ती नेहमी फळाला जाते, म्हणजे तिचे फळ आपल्याला अवश्य मिळतं. आणि आपली जी सेवा आपण अगदी मनापासून निष्ठेने केलेली असते तर त्याचे फळ सुद्धा संपूर्ण नक्कीच मिळतं. आणि तुम्ही कोणती सेवा तर ब्रह्ममुहूर्तावर करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होणारच म्हणजे होणार, तुम्हाला त्याचा अनुभव येणार म्हणजे येणारच. मग तुमच्या सुखाच्या झोपेचा किंवा साखर झोपेचा पौर्णिमेच्या दिवशी त्याग करा आणि पहाटे 3-3:30 वाजण्याच्या आत तुमची अंघोळ झालेली असेल. अंघोळ झाली की तुम्हाला सर्वात पहिलं काम करायचं आहे, तुम्ही जे पाणी तयार करून ठेवलेले होतं तर ते पाणी तुम्हाला एखाद्या चमच्याने ढवळून घ्यायचं आहे.
त्यातील थोडंसं पाणी घेऊन प्रथम चंद्रदेवाला ओम चंद्राय नमः, ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करत अर्घ्य द्यायचा आहे. हे अधिक महिन्यातील पौर्णिमेला आहे, तर हे आवर्जून तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर तुमच्या देवघरातल्या सर्व देवी देवतांना तुम्हाला व्यवस्थितपणे स्नान घालायचं आहे आणि त्यांना देवघरामध्ये स्थापन करायचं आहे. त्यातल्या त्यात फक्त कुलदेवीचा टाक असेल किंवा पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला सर्व स्त्री देवतांना या पाण्याने स्नान घालायचं असेल, तर त्या सर्व देवी देवतांना तुम्ही एक एक करून स्नान घालण्यासाठी घेऊ शकता. त्यानंतर काय करायचं, कुलदेवतेची मूर्ती असेल किंवा टाक असेल किंवा तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल, तर तुम्ही भांड्यामध्ये ठेवायचं आहे आणि या चांदीच्या तांब्याच्या किंवा मग पितळेच्या तांब्यातून या पाण्याचा तुम्हाला या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. टाक मूर्तीवर किंवा मग स्त्रीयंत्रावर करायचा आहे. जसं कुंकवाच्या पाण्याने म्हणजे कापूरयुक्त कुंकवाच्या सुगंधित पाने देवी देवतांना स्नान घालायचं. स्नान घालत असताना एक अतिशय प्रभावी मंत्र आहे, तर तो तुम्हाला म्हणायचा आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः किंवा श्री महालक्ष्मी कुंकुमार्चन प्रचोदयात फट स्वाहा असा 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आणि कुंकवाच्या पाण्याने स्नान घालायचं आहे. तुम्हाला पहाटे 3 ते 9:30च्या दरम्यान करायचं आहे. तुम्ही जर तुळजापूरच्या देवी भवानी आईच्या मंदिरात गेला असेल, तर तिथे सुद्धा देवीची पहाटे 3 ते 3:30 रूपी तुम्ही कधीही बघितलं तर ते अतिशय प्रसन्न रूप असतं, कारण त्यावेळी देवीचे स्नान घातलेले असते आणि देवी एकदम प्रसन्न मुद्रेमध्ये बसलेली असते आणि त्यावेळी जर आपण दर्शन झालं तर मग विचारायलाच नको. अतिशय चांगल्या प्रकारचा सुखद लाभ आपल्याला बघायला मिळतो. देवीचे ते रूप बघितल्यावर त्याच पद्धतीने तोच अनुभव घेण्यासाठी आणि भले तुमची कुलस्वामिनी तुळजाभवानी आई नसेल, दुसरी कोणी असेल, तरी मी तुम्हाला सुरुवातीलाच पर्याय सांगते की कुलस्वामिनी देवी लक्ष्मी, अन्नपूर्णा माता, तर या सर्वांसाठी म्हणजे या सर्व स्त्री देवतांसाठी हा विधी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. त्यातल्या त्यात ही अधिक महिन्यातील पौर्णिमा आहे, म्हणून शर्करयुक्त दूध असे म्हटले जाते. आता ही पौर्णिमेला कुंकुमार्चन सेवा तुम्ही नक्की करा. योगायोगाने तुम्ही पौर्णिमेला लवकर उठलाच आहात, तर तुम्हाला ज्या काही पौर्णिमेच्या पूजा सेवा करून घ्यायच्या आहेत, त्या सुद्धा पौर्णिमेच्या दिवशी करून घेऊ शकता. तुम्हाला हा सुखद अनुभव घ्यायचा असेल, तर एक सुंदर असं वातावरण जे तयार होतं, तर तुम्ही कदाचित जर पौर्णिमेची सेवा तुम्हाला यापूर्वी माहीत नसेल आणि आता नव्याने समजली, त्यानुसार तुम्ही जर पौर्णिमेला ही सेवा करायला सुरुवात करा. तुम्हाला नक्की या सेवेचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या दिवशी उंबरठ्यावर हळदीचे लेपन करणे, फरशी पुसणं, मुख्य दरवाजापासून पूजा करणे या सेवा पौर्णिमेच्या दिवशी तसेच अमावस्येला आपण आपल्या घरामध्ये केल्याच पाहिजे आणि झाल्याच पाहिजे. आता दुसरी पौर्णिमेची सेवा आहे, ती खूप फलदायी आहे. जर तुम्हाला ही सेवा करायची असेल, तर ती पौर्णिमेपासून 11 पौर्णिमेपर्यंत करा. बघा, घरातील एका व्यक्तीने जर महिन्यातल्या फक्त एक दिवस आणि त्या एक दिवसाला फक्त तुमचा कमीत कमी अर्धा तास किंवा तुमचे 15 मिनिट, पण ज्यामुळे तुमच्या घरातील सर्वांचा फायदा होईल. त्याचबरोबर ज्या गोष्टीसाठी तुम्ही सेवा करताय, हा उपाय करताय, ते काम तर होईलच, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जी म्हणजे अपेक्षाही केली नव्हती असे बदल तुमच्या आयुष्यामध्ये होतात. तुम्हाला बघायला मिळते. जसा जसा महिन्यात जाईल तसं तसं तुम्हाला विश्वास होणार नाही, एवढं तुमच्या घरामध्ये बदल होणार आहे. तुम्हाला बघायला मिळणार आहे की 1 वर्षानंतर तुम्ही बघितलं की 1 वर्षापूर्वीच माझं आयुष्य काय होतं आणि 1 वर्षानंतर मी आता कुठे आहे, एकदम झिरोवरून तुम्ही टॉपवर पोहोचलेला असाल. पण शेवटी काय, विश्वास महत्त्वाचा, श्रद्धा महत्त्वाची आणि संयमसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा तुम्ही अशी परिस्थिती तुमच्या घरामध्ये असू शकते की मुलांचे शिक्षण झालेले आहे, मुलं प्रयत्न करतात, 100% देत आहेत, कष्ट करतात, पण त्यांना मनासारखा जॉब मिळत नाही किंवा त्यांना जशी हवी तशी संधी समोर चालून येत नाही. तुम्ही प्रयत्न खूप करत आहात संतान प्राप्तीसाठी, पण काही यश येत नाही, तर ही सेवा तुम्ही नक्की करा. याचा अनुभव तुम्हाला नक्की स्वतःचे येईल. स्वतःचे घर होण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे किंवा शेतामध्ये खूप कष्ट करता, कष्ट करूनही पाहिजे तितका मोबदला मिळत नाही, ज्या काही समस्या आहेत त्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या, पण त्या व्यतिरिक्त अजून सुद्धा काही समस्या तुमच्या लाईफमध्ये असतील किंवा ज्या तुम्ही कोणाशी शेअर करू शकत नाही, पण त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे, अशा तुमच्या घरातील, तुमच्या संसारातील, तुमच्या कौटुंबिक घरामध्ये ज्या काही समस्या असेल, प्रत्येक समस्यातून काढण्यासाठी, त्या प्रत्येक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी किंवा जिथे तुम्ही हरवलेला आहात, जेव्हा काहीच कळत नाही, आपलं डोकं चालत नाही, याच्यासाठी तुम्ही पुढे कसं निघू, तर अशा परिस्थितीतसुद्धा तुम्ही हा उपाय करून बघा. तुम्हाला खूप चांगले अनुभव मिळतील. कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून सलग 11 पौर्णिमा तुम्हाला ही सेवा करायची आहे. फक्त पहिल्या पौर्णिमेला पहिल्या दिवशी संकल्प करायचा. संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी आणि एकदाच करायचा असतो. परत परत म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला संकल्प हा करायचा नसतो. घरातील कोणत्याही महिलेने तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीची मूर्ती असेल किंवा कुलदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवीचा फोटो असेल, तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी
देवपूजा करताना जे कोणी देवपूजा करत असेल त्यांनी कुलदेवतेच्या टाकवर किंवा कुलदेवतेच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे. फोटोवर अभिषेक केला जात नाही म्हणून फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा. देवघरामध्ये जिथे त्याची जागा आहे तिथे ठेवायचं. कमीत कमी सकाळी पहाटे पण तुम्हाला 16 वेळा कुंकुमार्चन सेवा करून घ्यायचे आहे. कुंकुमार्चन करताना देवीचा मंत्र म्हणा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. देवीला एखादी वेणी किंवा गजरा किंवा एखादं लाल फूल पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून कुलस्वामिनीला अर्पण करायचं आणि काहीतरी नैवेद्य दाखवायचा. खीर बनवली तर अतिउत्तम आहे, कारण देवीला खीर ही अतिशय प्रिय आहे. पण बाकी काही खीर करणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्हाला जे वाटेल गुळाचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी सुद्धा चालेल. सायंकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही आईची ही अधिक महिन्यामध्ये ओटी भरली तर सुद्धा चालेल. तर आपल्या कुलस्वामीचा कुलदेवीची ओटी कशी भरावी हा व्हिडिओ सुद्धा मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही नक्की पहा. तर बघा, दिवसभरामध्ये कधीही तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमच्या कुलस्वामिनीची ओटी भरू शकता. ओटी भरण्यासाठी तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला एक नवीन साडी घेतली तरी सुद्धा चालू शकतं, किंवा प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही अगदी खणनार आणि ओटी भरली तरी देखील चालेल, काही हरकत नाही. जे काही तुम्ही शक्य होईल दोन्हीपैकी एक ते तुम्ही घ्यायचा. समजा तुम्ही साडी घेतली तर साडी घ्या, ब्लाऊज पीस असेल तर ब्लाऊज पीस घ्या, पण ते तुम्हाला कोणी दिलेले किंवा कोणत्या कार्यक्रमाप्रसंगी तुम्हाला ते मिळालेले नसावे. तुमच्या स्वतःच्या पैशाने विकत आणायला हवे. यावर एखादा गजरा, वेणी, कमीत कमी 11 रुपये दक्षिणा ठेवायचा. जास्तीत जास्त तुम्ही किती ठेवू शकता. यासोबतच तांदूळ, हळकुंड, खोबऱ्याचा तुकडा, बदाम, अखंड बदाम, खारीक हे तुम्हाला घ्यायचं आहे. याचबरोबर हिरव्या बांगड्या 5 घ्या. हिरव्या बांगड्या सुद्धा विकत आणायच्या आहेत, कोणी दिलेल्या नसाव्यात. तिच्या आपण सौभाग्याच्या वस्तू म्हणतो ना, तुम्ही ते ठेवायचे असतील तर तुम्ही ठेवू शकता. आजकाल बरेच जण बघा नेलपेंटची बॉटल, मेहंदीचा कोन या सगळ्या गोष्टी ठेवतात. हे सगळं तुम्ही ठेवायचं असेल तर ठेवू शकता. बाकी इतर गोष्टीची गरज नाही. फक्त 5 बांगड्या आणि जोडी तुम्ही ठेवली तरी सुद्धा चालू शकतं. जोडवी चांदीचीच असावी असं काही नाही. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीची घ्या. नाही, पूजा साहित्याच्या दुकानातून गेल्यानंतर आपल्याला ओटी भरण्यासाठी जोडवी, त्यासोबतच छोटासा आरसा, कंगवा, त्यासोबतच हिरव्या बांगड्या आणि कुंकवाची डब्बी सुद्धा मिळते, तर ते तुम्ही घेतलं पूजाच्या साहित्याच्या दुकानातून तरी सुद्धा चालेल. हे एकत्रित ठेवायचं आहे. यासोबतच 5 फळं किंवा 5 फळं शक्य नसतील तर कोणतीही एक फळं आपण ठेवायचं. त्यातल्या त्यात जर तुमच्याकडे केळी असेल तर अतिउत्तम. मग त्याच्यानंतर एक ताटामध्ये घ्यायचं सर्व साहित्य आणि सुरुवातीला आपल्या कुलदेवतेला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि डोक्याला हळदी कुंकू लावायचं. त्यानंतर कुलदेवतेचे नामस्मरण करायचं, स्मरण करायचं. सुरुवातीला तुम्हाला संकल्प करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही ओटी भरायची. कुलदेवतेला मागणं मागायचं, मनातल्या मनात गोष्ट बोलायची, ती कशासाठी तुम्ही हे सगळं करत आहात, किंवा माझ्या घरामध्ये सुख शांती राहू दे, आरोग्याची प्राप्ती होऊ दे, जे काही तुम्हाला हवं आहे ते तुम्ही बोलायचं. आणि ओटीचे ताट जे आहे ते आपल्या छातीसमोर सरळ येईल असं धरायचं आणि त्यानंतर ते ताट जे आहे ते 3 वेळा तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल, टाक असेल किंवा मूर्ती किंवा देवघरातलं, हे 3 वेळा तुम्हाला हे स्पर्श करायचा आहे. आणि ओटी तिथे देवघराच्या समोर, जागा तिथे कुठे असेल तर तिथे देवघराच्या, त्या जागा नसेल तर खाली एका चौरंगावरती किंवा पाटावरती ठेवा. त्यावर ही ओटी ठेवली तरी सुद्धा चालेल. त्यानंतर नमस्कार करायचा कुलदेवीला, किंवा ती ओटी आईच्या पौर्णिमेला आपण भरली त्या दिवशी तिथेच राहू द्यायची. पौर्णिमे तिथी संपल्यापर्यंत दुसऱ्या दिवशी मग ती ओटी जी आहे तर साहित्य आहे ते तुम्ही सगळं घरामध्ये वापरू शकता. तुम्ही ती साडी घेतली असेल, ब्लाऊज पीस घेतला असेल तर तुम्ही वापरू शकता. तुम्ही हे सर्व साहित्य साठवून ठेवा, किंवा जेव्हा कधी तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळ पीठावर जाणार आहात दर्शनासाठी तेव्हा तिथे जाऊन देवीला अर्पण करा. किंवा तुमच्या गावामध्ये एरियामध्ये कोणत्याही देवीचे मंदिर असते तर त्या मंदिरात, देवीच्या मंदिरामध्ये दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही ही ओटी अर्पण करू शकता. जर तुम्ही मूळ पीठावर जाणार असाल तर फळ वगैरे त्याचं खराब झालेले असेल म्हणजे होणारच, त्या तुम्ही खायच्या आहेत. आणि वेणी, गजरा काढून ठेवा. बाकीचे राहतो ते साहित्य तुम्ही साठवत चला. जसं समजा 2-3 महिन्याने तुम्ही देवीच्या मूळ पीठाला जाल तेव्हा ते देवीला अर्पण करून यायचं, असं करू शकता. किंवा महिन्याला मग तुम्ही देवीच्या मंदिरामध्ये अर्पण करून येऊ शकता. व कधीतरी वर्षातून एकदा जेव्हा तुम्ही मूळपीठावर जाल मग त्या महिन्यातल्या पौर्णिमेची जी ओटी आहे तिथे तशीच ठेवा आणि जेव्हा मग तिथे गेल्यानंतर तुम्ही ती अर्पण करू शकता. जसं जसं पौर्णिमा जातील, जसं जसं प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही सेवा कराल, कुलदेवतेची ओटी भराल, तर तुमच्या कुलदेवतेची कृपा, आशीर्वाद तुमच्या आयुष्यामध्ये इतकी बदल होतील ना की जवळ सुरुवातीला सांगितलं तर खूप चांगला अनुभव तुम्हाला येतील. आणि हे खूप काही अवघड नाही, साधी सोपी सेवा आहे. तर बघा, आपण कोणाच्या घरी गेलो किंवा आपल्या घरी कोणी आलं तर आपण अगदी सहजपणे त्या माहेरी महिलेची ओटी भरतो. आपण इथे आपल्या कुलस्वामीला महिन्यातून एकदा तिची ओटी भरतोय. बघा, ती फक्त तुम्हाला एवढं देईन तुमची कुलदेवी, तुमच्या कुलस्वामीनी, की तुमचं ओंजळ
कमी पडेल घेण्यासाठी एवढं भरभरून ती तुम्हाला देईल. अगदी खरे सांगते, तुम्हाला या सेवेचे काय दिले हे कमेंटमध्ये मला नक्की सांगायला विसरू नका. आता जर सलग प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही हा उपाय करू शकत नाही तर मध्ये गॅप घेऊन हा उपाय केला, ही सेवा केली तरी सुद्धा चालेल. कारण काही करणे असे असतात की प्रत्येक पौर्णिमेला अडचण येते किंवा नाही आली तर येणाऱ्या पौर्णिमेला नक्की अडचण येऊ शकते. म्हणून तुम्ही या पौर्णिमेला जाऊन पुढच्या पौर्णिमेला जसं पहिल्या पौर्णिमेला उपाय केला, सेवा केली, तसेच पौर्णिमेला करू शकता. ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये ओम श्री कुलदेवताय नमः टाईप करा. धन्यवाद.